काय झालं म्हणे, मोठं एक मंदिर होतं गणपती बाप्पाचं. कशा पद्धतीचा संसार आहे ऐका. मोठं गणपतीचं मंदिर होतं म्हणे. गणपती बाप्पा म्हटलं की रट्ट्या, कारण मोदक जास्त खाते का नाही. मोठी पोट झालं म्हणे आणि नेमकं शाळा सुटली म्हणे. आणि पोरं गेले, पोरा गणपतीच्या अंगावर खेळायचे. अंगावर खेळता 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 गणपतीची मोठं पोट असल्यामुळे त्याला ती बेंबी आहे ना खूप खोल होती म्हणे बाबा. एका पोराने त्या गणपतीच्या बेंबीत बोट घातलं. हे पोर आहे दादा, पोराने बोट घातलं पण थंड गार आतमध्ये पाणी पडून पडून त्या आतल्या टोकाला गार असल्यामुळे त्याच्यात एक इचू बसलेला होता म्हणे. येणं जसं बोट टाकलं तसं आतून, आता ते इचू आहे ना, याचा जसं बोट गेलं तसं ते म्हणे दोन वस्तू असे आहेत सर. एक बोराटीचा काटा, बोर खाल्ले असते ना आता तुम्ही, ते बोर एक काटा असा वाकडा आहे आणि एक काटा असा सरळ आहे. त्याच्या जवळून का गेलं ना, बोरीच्या जवळून का ते वाकडा काटा आहे ते असं धरते, इकडे इकडे बरं ते ओढते तर ते ठेवते का, ते सरळ जे आहे ना ते म्हणते घे पोलिओ आणि सरळ पुढं. लय आवड काम आहे, बोर सुटू देत नाही. हा नाही तर तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर बोरीने खेळून पाहिजे. अनुभव महत्वाचा आहे. इचू आहे, याने जसं बोट टाकलं तसं इचूने दणका त्याला जोरात ओरडायला लागलं. हिरवगार बोट झालं. पण ते म्हणे आपण जर आता ओरडतो, आपण जर ओरडतो तर बाकीचे आपल्याला नुसते खिकी 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 करून दात काढून हसतील. त्याच्यामुळे आपल्याला मिळालेला प्रसाद सुनील मामा दुसऱ्यालाही प्रसाद दुसऱ्यालाही भेटला पाहिजे. दुसरा आला मित्र, ते म्हणे काय झालं रे, तू म्हणे गणपतीची बेंबी गार आहे म्हणे, गार. ते म्हणे घर म्हणे हो म्हणे मी घालू म्हणे घालला. त्याने बोट टाकलं त्याच्यात. आता तो इचू होता, तुम्ही घ्या, त्याला दणका द्याला, त्यालाही दणका बसला की ओरडायला लागला. ते ज्याला पहिल्यांदा भेटला होता का प्रसाद, ते म्हणे तेरी भी चूप मेरी भी चूप, झाकली मूठ झाकली मूठ. 1.25 लाखाची आहे का, जराशे तर भाव वाढू द्या मुठाचे. कोण्या गावात गेला का 1.25 लाख, कधी तर 1.5 लाख म्हणा. सगळ्याचे भाव पाहिजे, तुरीचे सोयाबीनचे सगळे. चला असो, ते म्हणे झाकली मूठ नाही 1.5 लाखाची म्हणा आता. हा ते म्हणे ओरडू नको म्हणे, का बाकीचे प्रसाद घ्यायचे राहिले ना. मग एक 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 सुरू झाली भजनी मंडळी तिकून. सगळे आले शाळेतले पोरं. ते आला, ते म्हणे मी घालू का म्हणे घाला. त्याने बोट टाकलं, त्यालाही दणका द्याला. असं करता 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 सगळे पोरं संपले प्रसाद घेऊन. सगळे असे असे गपचूप मुख्या मार बसला सारखा. ते कधी कधी एखाद्या घरच्या मालकीनं जर रट्टा दिला ना तर मुख बसावं लागते म्हणतात. मुख्या मार म्हणतात त्याला, मुख्या मार. हो ते दणका बसला. ते म्हणे होय सगळे जण थांबा म्हणे, आता कोण राहिलं म्हणे, आपला गुरुजी, आपला मास्तर आपल्याला शिकवते ना, त्यालाही प्रसाद भेटलाच पाहिजे. गुरुजीला प्रसाद नाही भेटल्यावर मग काय अर्थ आपल्या जीवनाचा. ते म्हणे गुरुजी आवडी आजो इकडे या इकडे या. ते म्हणे काय म्हणता, गणपतीची बेंबीत बोट टाकून पा म्हणे. काय गुरुजी आला, गुरुजी नाही बोट टाकलं त्या बेंबी मध्ये बोट टाकलं. माझं उदाहरण संपलं. ऐका, सगळ्याला विंचवाने दणका द्याला. कार होता का दणका होता, दणका होता म्हणजे दुःख होतं. संसार दुःखरूप आहे प्रत्येकाला माहित आहे. पण असं कोणीच म्हणत नाही आपल्या पोराले जाणं आळंदीला, जाणं पंढरपूरला, जाणं हिमालयात साधना करणं. उलट लोक एखादं जर पोरग भजन करायला लागलं ना भाऊ, घरातलं भजन जर करायला लागलं, लोक काय म्हणतात माहितीये का, काय देवळा काय देवा लागली चटत धरी वाटत देवळाची. आमची कुळी नव्हती आईसन हे ते पिशी निवडले. आमच्या कुळात नव्हतं म्हणते हे पिसट जन्माला आलं. उठलं सुटलं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करते म्हणजे. पण मावशावा तुम्ही इथं बसल्यावर भजन करत जा. महाराजने एखाद्या म्हटलं ना विठ्ठल 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 तर तेवढं भजन करत जा, कारण इथंच करता तुम्ही भजन. ही एका मावशी म्हणली, ते म्हणे महाराज ना घरच्या माणसाचं इठल इठल ना मरतं का, त्याच्या अगोदर देव आहे ते मरणार आहे. इठल कोणचा घेऊन बसली, तो पंढरपूरचा इठल, त्याचं नाव घ्यायचंय आणि इथंच भजन करायचंय. इथं
इथं जर भजन म्हटलं तुम्हाला तर इथं भजन करायचा की राधे राधे ओ राधे 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 हे जर ऐकत नसतं तर मग ते एक महाराज म्हणतात हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं सरतेचे वटी बा कळ बांधून येईल सरतेचे वटी बा एका जनार्दनी कोणाचं काय बाजाईल पिंगळा नाही ऐकलं ना तुम्ही इथंच भजन करता मला माहिती घरी गेल्यावर करू नका तुम्ही नाही मोठे मामा सुनील मामा तुम्ही नाही तर तुम्हाला माहिती आहे का घरी गेल्यावर काही नाही तर तुम्ही करून पाशाने जाय आपलं तुम्हाला तुम्ही फक्त म्हाताऱ्या मावल्या व्हा तुम्ही घरात जाऊन एवढं म्हणा फक्त राधे 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 तुम्ही फक्त घरात जाऊन म्हणत जर नाही सुनी ना येड्यात काढ पोराला म्हणून मालक म्हातारा म्हातारीच्या गोळ्या सरल्या पागलावूनच करून राहिले समजा आली तेव्हापासून कीर्तनातून आली तेव्हापासून राधे 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 तिला उचला नागपूरला केळकरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा नाही दाखवलेलं करा तिच्या गोळ्या सरल्या का माहिती आहे समाज आहे समाज नाव ठेवल्याशिवाय राहत नाही परमार्थच असा इकडे मुक्त आनंदाने आनंद घेतल्याशिवाय राहत नाही इथं आनंद घेतला पाहिजे इथं आनंद घ्यावा काय नाचायचंय पोरं तो इथं नाचा तरुण पोरं तुम्हाला धन्यवाद करा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो कारण तरुण पोराने हे कार्य केलं याच्यात खूप मला अभिमान आहे मला खूप अभिमान तुम्ही कधी बोलवा पैशाची अपेक्षा करणार हा महाराज नाही हा कारण मी एका माझ्या वडिलाला भाऊ कॅन्सर झाला होता पण हे बोलू जा माझ्या वडिलाला तंबाखाचं व्यसन नाही सुपारीचं नाही सोपचं सोप सुद्धा नाही पण तरी सुद्धा कॅन्सर झाला का माहितीये कारण याच्यात असतं कडो मॅग्नेट पण ते आवाज ओढतं हे सोपं नाही एवढं जावे ज्याच्या वंशात तेव्हाकडे पूर्ण बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं वडिलाला कॅन्सर झाला 18 वर्ष झाले माझे वडील आजही जिवंत आहेत आणि आज सुद्धा माझे वडील कीर्तन करून राहिले याचा मला खूप अभिमान आहे श्रीराम बाबा खूप दिवसाच्या बाद माझ्या वडिलांनी आता आळंदीला कीर्तन केलं मला त्याचा खूप आनंद आहे कारण माझ्या वडिलांसोबत 4 जण होते 4ही गेले कुठंतरी पुण्यही असेल वडिलांची त्याच्यामुळे मला तुम्ही कधीही बोलवा कधी आजार आहेत फक्त तरुण पोरायसाठी आणि तुम्ही इथं आनंद घ्या मस्त नाचा इथं नाचा डीजेवर नाही हा
नाचून राहिला म्हणू द्या. मीराबाईला सोडलं नाही लोकांचं काय घेऊन बसले. लग्न करू जातं म्हणून ती आम्हाला लग्न करता म्हणून ती नपुसक समाज आहे तो. एका जणानं घोडा घेतला म्हणजे रस्त्याने निघाला. बाप घोड्यावर बसला आणि रस्त्याने निघाला. 1 लाखाचा घोडा घेतला लग्नासाठी. बाप घोड्यावर बसला आणि रस्त्याने निघाला. पोरानं लगाम धरला म्हणे पळून जाईल म्हाताऱ्याला पाडवून. पोरानं लगाम धरला आणि पुढे चालता चालता 2-3 लोक भेटली ते म्हणे या म्हाताऱ्याला अक्कल आहे काही. याची लग्नात अजून घोड्यावर बसायची हाऊस फिटली नाही. धर्मा बाण पोरगार पैदल चालून राहिला. म्हातारं 80 वर्षाचं म्हातारं मसनात गौऱ्या गेल्या घोड्यावर बसून राहिला. लाज वाटली हो बापाला. बाप खाली उतरला. पोराला म्हणे पप्या तू बस वर. पुन्हा धरला लगाम निघाले. पुन्हा 4-2 लोक भेटले. आता तर नाही बोलावणार. पुन्हा काय म्हणत लोक माहितीये का पाय तरणा बाण घोड्यावर बसलं. बिचारा म्हातारा माणूस पैदल चालून राहिला. याला लाज वाटते काही. ते म्हणे पप्पा आता कसं करू. तुम्ही एक काम करा म्हणे पाठीमागून बसा जाऊया डबल सीट रे. हा तुम्ही माझ्या पाठीमागून बसा. दोघही बसले. पुन्हा रस्त्याने निघाले. 4-2 लोक पुन्हा भेटले. म्हणे वा 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 मग मुळपीर तालुक्यात नाही म्हणे यायच्यासारखे बियाकलीचे कांदे. म्हणे अरे घोड्याचं वजन किती तुमचं वजन किती मरल ना ते घोडं. दोघं घोड्यावर बसले. दोघायला लाज वाटले. खाली उतरले. साऊंडवाल्याकडे आले. मंडपवाल्या म्हणे ते साऊंडवाल्या दादाला म्हणे तुझ्याकडे दोरी आहे का. दोरी आहे ना. दोरी आहे का म्हणे काय करतात ते म्हणे जराशी. दोरी घेतली. एका जणानं पाठीमागचे पाय बांधले. दुसऱ्यानं पोरानं पुढचे पाय बांधले. घोड्याला खांद्यावर घेतलं. तिकडे रस्त्यानं. आता तर लोकांनी म्हणावं नाही ना. पुन्हा लोक म्हटले म्हणे पाय अंधेरी नगरीन बेबुंदा राजा अक्काशर भाजी टक्काशर खाजा. तुम्हाला अक्कल आहे काही. अरे घोड्यावर बसायचं असतं का घोड्यावर खांद्यावर घ्यायचं असतं. समाज आहे. समाज नाव ठेवल्याशिवाय राहत. कोणी निंदा कोणी वंदा आमचा सोयीताचा धंदा. नाचायचंय का आनंद घ्यायचाय तो परमार्थामध्ये घ्यावं. कुठेही नाचू नये. नाचायचं असेल तर प्रशांत बाबांनी प्रमाण दिलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आता कुठं नाचावं कुठं नाही नाचावं शास्त्रामध्ये बरेच पुरावे आहेत. एकदा संप्रदायाच्या नियमाने भगवंताचं भजन करू. विठोबा काय वर्णन सांगावं ते आमच्या भाषेने वर्णन होऊ शकत नाही. आपण पारखी नाही तेथे. हिरा ओळखण्याला जसा हिरा पारखी लागतो तसा संतांचं महत्व ओळखण्याकरता सुद्धा संत लागतो. कोणीही कोणाचं वर्णन करू शकत नाही. नाहीतर सासू करते जावयाचं वर्णन 99.9 एक म्हातारी गप्पा सांगे म्हणे आमचे जावई रोज 1000 लोकांना चहा वाटते. रोज 1000 लोकांना चहा वाटते. वर्णन पहा जावयाचं. कारण जावयाचा मान खूप असतो म्हणतात ना. जावई आला की खाली लोटांना वंदीन चरण डोळ्यांना वंदीन जावयाला नाकाचा मोती ठेवी गाणं राखी जावयाचा मानस बनतात. ते म्हणे गावातले लोक त्या म्हातारी सारखी गप्पे मारायचे. आमचे जावई रोज 1000 लोकांना चहा वाटतो. 1000 लोकांना चहा वाटतो. गावातले लोक म्हणे अरे हिचं जावई लय श्रीमंत वाटते चला बरोबर पाहू पैसे. गेले लोक पाहायला. वाशिमला ते एक मणिप्रभा हॉटेल आहे मोठं. तिथे हिचा जावई वेटर होता. याला म्हणतात 99.9 अरे ते 1000 नाही लाखो लोकांना चहा वाटत असेल पण ते वेटर आहे ना. याला वर्णन म्हणता येत नाही. संतांनी संतांचं वर्णन करावं. हिंद केसरी पैलवानाचं वर्णन हिंद केसरी पैलवानाने करावं. तसं संतांचं वर्णन संत करतात. नामदेवराव म्हणतात काय सांगू जोग आपण पारिखे नाही देते. तो साधू कसा आहे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. या कलियुगामध्ये तो साधू थोर आहे थोर आहे थोर आहे. पुढे सांगतात त्यांच्या ठिकाणी आपोपर भाव नाही. परका तोही माझा आणि माझा तोही माझा हा संतांचा भाव आहे.
आपल्या ठिकाणी तसा भाव नाही. रस्त्याने निघाला, बाजारातून आला ना मुलगा, आपल्या ठिकाणी भाव कसा आहे सांगतो हा एका मिनिटात ऐका. बाजारातून शनिवारचा दिवस झाला, ऊस आणले, ऊस आणला, ऊस मोडला. इकडनं शेंड्याकडचा ऊस आहे, इकडनं खालचा ऊस आहे. एवढ्या दोन मुलं धावत आली, एक भावाचा आणि एक आपला. आपला मुलगा धावत येऊन राहिला आणि भावाचाही मुलगा धावत येऊन राहिला. आपल्या ठिकाणी आपोआप भाव कसा आहे पहा. आपल्या इकडनं जो मुलगा येऊन राहिला, उजव्या हातामध्ये जो बुडाकडचा ऊस आहे, तिकडनं म्हणजे भाव आपला मुलगा येऊन राहिला आणि इकडनं भावाचा मुलगा येऊन राहिला. पण त्याला वाटलं आता दोघांना ऊस द्यायचा आहे. जसे मुलं जवळ आले त्यांनी लगेच असं फक्त असा हात केला, असे हात होते फक्त असा हात केला. म्हणजे आपल्या मुलाला बुडाकडचा दिला आणि भावाच्या मुलाला, याला म्हणतात अपपर भाव. पण संतांच्या ठिकाणी हा अपपर भाव पाहायला मिळत नाही. मग नामदेवराय सांगतात ते संत कसे, त्यांनी उदाहरण दिलं शेवटच्या चरणामध्ये. नामा म्हणे गाय दूध याला महत्व आहे. तसा साधू या जगतामध्ये विचरण करत असताना साधू काय खातो याला महत्व नाही. माझ्या गजानन बाबांनी उष्ट्या पात्रावरच काय खाल्लं, अन्न सेवन केलं. पण आज मात्र तुम्हा आम्हाला नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी. म्हणून ज्या गजानन महाराजांच्या निमित्ताने या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे. सज्जनो, या अभंगाचा फक्त एक चरणाचा आपण काय केला भावार्थ पाहला. कधी जगलो वाचलो तर मला पुन्हा आठवण द्या. आपण डबल याच्यावर पुढच्या चरणाचा विचार करून आपला टाइम संपला. मला इथंच थांबायचं आहे. खूप सुंदर नियोजन आहे. फक्त नियोजित महाराज नाही आले, मी या ठिकाणी आलो. सहज फोन आला श्रीराम बाबाचा पोरायचा. म्हटले बाबा असा असा थोडं आजचे जे महाराज येणारे त्यांचे वडील वारले. पण माणूस इतक्या खालच्या स्तराला नाही जात, कारण वडील वारले, जन्मदाता बाप आहे आणि बापाला कोणताच महाराज मारत नाही. रडत होते म्हटले महाराज बोलता बोलता, पण ते नाही येऊ शकले. या वर्षी नाही आले, पुढच्या वर्षी आणा, त्यांना बोलवा. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जागेवर मी या ठिकाणी आलो. खरं सांगू साहेब, मी कोणाच्या जागेवर जात नाही. श्रीराम बाबाचा फोन आला, म्हणे महाराज तुम्हाला यावंच लागते. म्हटलं चला, आपल्या नशिबात गजानन बाबाची सेवा असेल. या ठिकाणी आलो. तुम्हा सर्व मायबाबांचं झालेलं दर्शन माझे या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. मान्यवर मंडळी आले, माझे परिचित नाही पण आता परिचय झाला. मी या जिल्ह्यातला आहे, पण मी या जिल्ह्यातला असून जरा दूर दूर पळतो. तिकडे माझ्या ओळखी नाही तिकडे, आई याच भागातला, पण मी जरासं तिकडे तिकडे पळतो, कारण मला जवळची माणसं जवळ नाही करत. जवळच आहेत, मग आता भाऊ दोन्ही बी जरासं दूर दूर राहतो. त्याला कारण एक आहे का, माझ्या आळंदीतले सगळं मित्र परिवार नागपूर MP साईडचा परिवार आहे. मग कथा वगैरे माझ्या त्याच भागात जास्त राहतात. या ठिकाणी येण्याचा योग श्रीराम बाबामुळे, या पोराईमुळं. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. चुकलेला शब्द असेल माझा मला परत केला करा, पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. आणि जे चांगलं असेल ते संग्रहित ठेवा, कधीतरी जीवनामध्ये उपयोग येईल. ज्या संतांनी तुम्ही आम्हाला हा मार्ग दाखवला ते संत कोण आहेत? माझे ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर.
आजच्या या कीर्तनासाठी आमचे हरिभक्तपरायण संतोषजी महाराज